नमस्कार. बखरलामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आजपर्यंत अनेक व्हिडिओ केले. आपण 60 पेक्षा जास्त व्हिडिओ आतापर्यंत आपले झालेत. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले महत्वाचे चर्चेतले मोठ्या नेत्यांचे आणि त्याचबरोबर फार दुर्लक्षित अशा वेगवेगळ्या प्रकारचे मतदारसंघ घेतलेले त्याच्यावरती आपण चर्चा केली, विश्लेषण केलंय. आज आपण नागपूर जिल्ह्यातला कामठी मतदारसंघ आहे, जो नागपूर शहराच्या तसा जवळ आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या मतदारसंघातून उभे आहेत. या मतदारसंघात गेल्या वेळी म्हणजे 2019ला बावनकुळेंना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यापूर्वी या मतदारसंघात आमदार म्हणून ते निवडून आले होते. मात्र गेल्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर या मतदारसंघात टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली भाजपला आणि ते तिकडून आमदार झाले. ती निवडणूक झाल्यानंतर बावनकुळेंना विधान परिषदेवर घेण्यात आलं, नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आणि आता पुन्हा याच मतदारसंघातनं बावनकुळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या वतीनं सुरेश भोयर हे उमेदवार आहेत. तिसरा उमेदवार फारसा असा मोठा कोणी नाहीये. त्यामुळे ही जी लढत आहे ती बावनकुळे व्हर्सेस भोयर अशीच आहे. अर्थात हा मतदारसंघ बावनकुळेंचा खूप जुना मतदारसंघ आहे, खूप बांधलेला मतदारसंघ आहे आणि बावनकुळेंचं एकूण नेतृत्व म्हणून विदर्भामध्ये गडकरी, फडणवीस आणि त्यानंतर बावनकुळे असं साधारणपणे पक्षातलं त्यांचं स्थान आहे. बावनकुळेंची एकूण कार्यशैली ही प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप चांगली राहिलेली आहे. आता इथे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरत असताना, राज्यभर पक्षाचं संघटनेचं काम करत असताना गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार आहे असं गृहीत धरून या मतदारसंघाची नव्यानं पुन्हा बांधणी आणि संपर्क ठेवलेला आहे. या मतदारसंघामध्ये एकूण आपण पाहिलं तर बावनकुळेंना आता फारशी अडचण दिसत नाही, पण तरी पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे आपण अविनाशजी थोरात यांच्याकडनं जाणून घेऊया. अविनाशजी, सुरेश भोयरांचं खरंच किती आव्हान आहे चंद्रशेखर बावनकुळेंना? खरं सांगायचं तर सुरेश भोयर यांचं आव्हान नाहीये बावनकुळेसमोर. बावनकुळेंसमोर खरं आव्हान आहे की जो लोकसभा निवडणुकीमध्ये जो ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह करण्यात आला होता, दलित आणि मुस्लिम आणि प्लस मराठा अशी तीनही जाती एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र आल्या, त्याच्यामुळे त्याचं अनेक ठिकाणी निकाल बदलले. तर हा जो नॅरेटिव्ह आहे, हा नॅरेटिव्ह भाजपने आता त्याला फेक नॅरेटिव्ह असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. तर हा नॅरेटिव्ह पुसून काढणे, हा नॅरेटिव्ह पुसून काढला तर बावनकुळे समोर आता आव्हानच नाही. कारण बावनकुळे 2004 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. साधारणतः 2019 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली. ती उमेदवारी नाकारल्याचा काय परिणाम झाला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. विदर्भातल्या अनेक जागा यामुळे पडल्या भाजपच्या असं बोललं जातं. कारण बावनकुळे हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत आणि विदर्भामध्ये तेली समाज हा बहुसंख्य म्हणजे अगदी नाना पटोलेंचा सुद्धा जो विजय झाला तो बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे झाला. कारण तिथं तेली समाज जो आहे तो काही प्रमाणात विरोधात गेला होता भाजप. साकोलीमध्ये विदर्भातल्या किमान एक 10 ठिकाणी बावनकुळेंचा प्रभाव पडला होता. आणि बावनकुळेंनी विशेष म्हणजे बावनकुळेंनी थेट भूमिका घेतली नव्हती, त्यांनी बंडखोरी केली नाही, पण ती सुप्त नाराजी म्हणजे आपल्या नेत्याला नाकारल्यामागची जी भावना होती ती भावना होती. आणि बावनकुळेंनी हा डावललं जाण्याची त्यावेळची एकूण पार्श्वभूमी, त्यावेळची एकूण झालेली चर्चा या माध्यमातूनच ती नाराजी खरं तर बावनकुळेंनी स्वतः काहीच केलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे बावनकुळेंसारखा इतका मोठा नेता होता, ते सलग 3 वेळा निवडून आलेला होता आणि त्यांनी बंडखोरी करणं म्हणजे काय केली असेल तर काय मुळात करणारा कार्यकर्ता नाही. हा, पण ते म्हणजे भाजपचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि ते शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली नाही. उलट त्यांनी असं म्हटलं की मी माझ्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचा हे करेल. आणि टेकचंद सावरकर जे आहेत तर त्यांचा त्यांनी प्रचारही केला. 11,000 मतांनी ते निवडून आले आणि त्यावेळेस सुरेश भोयरच त्यांच्या विरोधात होते. तर त्यामुळे आत्ता बावनकुळे असल्यामुळे म्हणजे ते 11,000 मतं जी पडली होती, बावनकुळे साधारणतः 35,000 ते 40,000 मतांनी निवडून जातात कायम. तर त्याच्यामुळे ही जी मतं ह्यांना सावरकर यांना मतं जी मिळाली तर त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त मतं बावनकुळेंना पडतील. फक्त हा जो आहे साधारणतः तिथं मुस्लिम समाज हा 45,000 ते 50,000 आहे, दलित समाज हा 80,000 ते 85,000 आहे आणि प्रामुख्याने काय की बौद्ध समाजाचं एक ड्रॅगन पॅलेस नावाचं मंदिर आहे. तर कामठी याच्याबद्दल म्हणजे कामठी काय आहे हे कळावं असं म्हणून मी सांगतो की कामठी म्हणजे नागपूरचाच भाग आहे. म्हणजे कॅम्पटी असं त्याचं नाव होतं. म्हणजे ब्रिटिशांनी ती लष्करी वसाहत आपल्याकडे जसं पुण्यामध्ये तर तशी ती वसाहत होती. तर ती नंतर ती ब्रिटिशांची ती वसाहत गेल्यानंतर मग त्या भागात जसं कॅम्प आहे तो भाग असा म्हणजे ब्रिटिशांनी वसवला, परंतु तो त्या भागाचा काही विकास झाला नाही.
मग त्यानंतर मग तिथे झोपडपट्ट्या वाढल्या, वस्त्या वाढल्या, धान्य बाजार नागपूरचा बऱ्यापैकी तिथे गेला आणि त्याच्यामुळे मग त्याचं कामठी असं अपप्रवण झालं. आणि कामठीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, म्हणजे ते नागपूरमध्ये कामठीची मुलं असं सुद्धा एक वेगळं त्याचं एक हे सांगितलं जातं. म्हणजे नागपूरचे आपले अनेक मित्र सांगतात की अरे वो कामठी काय, तो कामठी काय म्हणलं की त्याचं एक वेगळे असतं. तर बावनकुळेंनी साधारणतः 2004 पासून जेव्हा ते आमदार झाले तर तेव्हापासून खूप या मतदारसंघात काम केलं. त्यांच्याकडे 2014 ते 2019 या काळामध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी होती नागपूरच्या. तर त्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीत त्यांनी म्हणजे इथला पाण्याचा जो प्रश्न होता, म्हणजे इथे एक धरण आहे, तर ते एक मध्य प्रदेशात एक धरण झाल्यामुळं इथल्या धरणामध्ये पाण्याचा खूप मोठा म्हणजे प्रश्न निर्माण झाला होता. तर अक्षरशः त्यासाठी खूप मोठी योजना करून पाईपलाईनने धरणामध्ये पाणी सोडणं, ही योजना फक्त इथेच झाली आणि ती बावनकुळेंनी केली. म्हणजे बावनकुळे आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी केली. तर त्याच्यामुळे बावनकुळेंसाठी आता सध्या प्रश्न काही नाही. पण आता काँग्रेसचे मनोधैर्य खूप वाढले. याचं कारण काय झालं की आता जी लोकसभेची निवडणूक झाली, हा कामठी नागपूरमध्ये येत नाही, रामटेक मतदारसंघात येतो. तर तिथे श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे खासदार निवडून आलेत. तर ती श्यामकुमार बर्वेंच्या बद्दल म्हणजे दोन गोष्टी होत्या की एकतर ते सगळा तो नॅरेटिव्ह मी जे म्हणालो तो होताच, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचं जात प्रमाणपत्र नाकारलं गेलं होतं की ऐनवेळी ते कॅन्सल झालं होतं आणि तो एक उमेदवार त्याच उमेदवार होता. रश्मी बर्वे उमेदवार होत्या, म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, परंतु त्यांचं जात पडताळणी पत्र जे आहे तर ते अवैध ठरवलं त्यांच्या पतीनं. हा, आणि लोकांच्या मध्ये एक असा संदेश गेला की मुद्दाम म्हणून ते केलं, भाजपने केलं आणि त्याचा परिणाम झाला आणि 17,000 मतांनी इथे भाजपचा उमेदवार कमी पडला. तर त्याच्यामुळे आता भाजपला एकदम असं वाटतंय की म्हणजे काँग्रेसला वाटतंय की आता ही जागा आपण जिंकू शकतो. विदर्भामध्ये जर आपण फिरलो म्हणजे साधारणतः आपण हे औरंगाबादच्या पुढे गेलो तर साधारणतः सगळीकडे एक भाजप हे काँग्रेसचे सगळे लोक आहेत ना, तर त्यांना असं वाटतंय आता की आपण निवडून येणार आहे, म्हणजे आता आपण काही फार करायची गरज नाही. तर त्यांना ते त्या म्हणजे काय मला म्हणतात मग हवेत आहेत ते, हवेत आहे. आणि त्या हवेत असल्यामुळं मला वाटतं बावनकुळेंसाठी ते सोपं आहे की त्यांना हवेत राहू द्या. कारण बावनकुळे कसं की तुम्ही बघितलं असेल, तुम्ही अनेकदा भेटला असेल त्यांना, पुण्यात अनेकदा येतात. तर बावनकुळे हा वेगळ्या प्रकारचा कार्यकर्ता आहे, म्हणजे ते त्यांच्याशी म्हणजे एकदा बोलल्यानंतर माणसाला आपलंसं करून कसं घ्यायचं आणि अत्यंत साधेपणाने म्हणजे प्रदेशाध्यक्ष राहिले, ते ऊर्जा मंत्री होते, उत्पादन शुल्क मंत्री होते, म्हणजे इतकं मोठं हे, पण कुणाशी बोलणार त्यांच्याशी म्हणजे सगळीकडे मित्रपरिवार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना फार काही अडचणी असं वाटत नाही. येस, पण एकूण आता तुम्ही म्हटलं कॅम्पटी, त्याचं कामठी झालं, नागपूरचाच भाग आहे, पण एकूण तिथली एकूण उद्योग, एकूण समाजरचना, एकूण इतिहास काय मतदारसंघाचा? कारण काय की हे नव्याने वसलेला भाग आहे. साधारणतः विदर्भामध्ये बौद्ध समाजाचं प्रमाण जास्त आहे. मी मगाशी म्हटलं तसं त्याप्रमाणे एक मंदिर आहे तिथं आणि झोपडपट्टीचा भाग आहे, असं नवीन वाढलेली वस्ती आहे, म्हणजे अशी बैठी घरं वगैरे. तर यामुळं सर्व प्रकारचं दलित, मुस्लिम, तेली असे सर्व प्रकारचे इथं मतदार आहेत. आणि मुख्य म्हणजे बावनकुळेंनी तिथं चांगलं काम केलंय. परंतु जेव्हा शहरी भाग होतो तेव्हा शहरी भागात काय होतं की एक आमदार किंवा मंत्री याला कामाला खूप मर्यादा येतात, कारण तिथं ते नगर परिषद पण आहे, नगर परिषदच्या माध्यमातून काम होतात. तर त्याच्यामुळे तो मुद्दा आता सध्या फारसा तिथं म्हणजे विकासाचा मुद्दा काही फारसा नाही. आणि आता आपण जर विदर्भात पाहिलं तर विदर्भात म्हणजे नागपूर जिल्ह्यातच हा भाग आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये आता विकासाचे प्रश्न फारसे नाहीत, म्हणजे अशा अगदी साधारणतः 2014 पूर्वीपर्यंत नागपूर खूप वेगळं होतं. परंतु 2014 नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, नितीन गडकरी यांच्याकडे हे रस्ते वाहतूक विकास मंत्री झाले, तर त्यानंतर प्रचंड प्रमाणावर निधी नागपूरला आलेला आहे आणि त्या निधीची सगळी कामं जी आहेत ती दृश्य स्वरूपात दिसत आहेत. आत्ताही बावनकुळेंचा फक्त विकास कामांचा मुद्दा हाच त्यांनी लावलेला आहे. आणि हे काँग्रेसकडून मात्र फक्त एक मुद्दा म्हणजे तो इतर ठिकाणी त्यांनी केलेला नाही फारसा, बेरोजगारीचा मुद्दा. कारण काय आहे की आपण जर पाहिलं म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच आहे ते, फक्त कामटीत कशाला म्हणायचं की ह्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत, वस्त्या आहेत, इथं असे म्हणजे बेरोजगार तरुणांचे तांडेच्या तांडे दिसतात, सगळे असे म्हणजे असे चौकांमध्ये बसून असतात. तर हा जो मुद्दा आहे तो काँग्रेसने खूप महत्वाचा केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे सुनील केदार हे काँग्रेसचे अत्यंत आक्रमक नेते आहेत आणि त्यांनी विदर्भामध्ये काँग्रेसला खूप जागा मिळाल्या. तर त्याचं श्रेय कुणाचं म्हणजे नाना पटोले यांचं, विजय वडेट्टीवारांचं की सुनील केदारांचं? तर आता सुनील केदार यांचं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ते असं म्हणतायत की मी सगळ्या जागा निवडून आणणार आहे नागपूर जिल्ह्यातल्या, म्हणजे नागपूर ग्रामीणच्या, स्वाभाविकच शहरात तर काय देवेंद्र फडणवीस आहेत, तर ते सगळ्या जागा निवडून आणतात. तर त्याच्यामुळे त्यांनी हे केलेले. आणि हे केदार यांचं एक कामाची शैली कशी, म्हणजे आपण जी पश्चिम महाराष्ट्राचे नेते जे पाहतो ना की प्रत्येक ठिकाणी आपला आपला एक गट तयार करून ठेवायचा, प्रत्येक ठिकाणी करायचं, तर त्याच्यामुळे त्यांचा एक गट तिथं कार्यरत. आणि आता केदार खूप त्वेषाने उतरलेत, कारण त्यांना मध्ये अटक झाली होती, त्यांना अजूनही त्यांच्यावर विधानसभा लढता आली नाही ना, अजून अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे ते खूप त्वेषाने लढतायत, कारण विदर्भातल्या जास्तीत जास्त जागा जर मिळाल्या तर केदार यांच्यासाठी खूप ते महत्वाचं ठरणार. मी तुम्हाला मतदारसंघात संदर्भात का विचारलं तर म्हणजे सामाजिक आणि एकूण इतिहास, इंडस्ट्री, व्यवसाय, उद्योग
त्याचं कारण असं की असं म्हणतात की बावनकुळे हे कामठीतले सुरुवातीचे ठेकेदार होते ऊर्जा विभागाचे. आणि बावनकुळेंनी त्यांचं राजकीय जी कारकीर्द आहे तर ती प्रामुख्याने म्हणजे विद्यार्थी चळवळीतून सुरू केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते आणि त्या काळात ते नितीन गडकरींच्या संपर्कात आले. ते खरे नितीन गडकरींचे कार्यकर्ते. मग नितीन गडकरींच्या संपर्कात आल्यानंतर मग साहजिकच त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग हे नगर परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर 2004 साली, कारण हा मतदारसंघ असा होता की या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा होता, म्हणजे काँग्रेसचाच उमेदवार इथे निवडून यायचा. पहिल्यांदा बावनकुळे यांनी ती जागा खेचून आणली आणि त्यामुळे झालं कसं की साधारणतः त्यांची एक कामाची जी पद्धत आहे बावनकुळेंची तर ती सगळ्यांना सामावून घेण्याची असल्यामुळं आणि म्हणजे आता म्हणजे कदाचित आता त्यांचं खूप हे म्हणजे त्यांचं हे नेते खूप मोठे झाले, पण त्या काळात ते अगदी नगरसेवक जशी काम करायची ना तर तशा पद्धतीने त्यांचं मतदारसंघात फिरणं वगैरे सगळं असायचं. पण काय आहे की साधारणतः विदर्भामध्ये आपण जर पाहिलं ना तर विदर्भामध्ये बेरोजगारी किंवा उद्योग नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता कामठीपासून आपण जर ह्याला गेलो नागपूरला MIDC झालेली आहे, नागपूरला अनेक उद्योगही आलेत, पण तरी तुलनेने कमी आहेत. त्याच्यामुळे तो बेरोजगारीचा आणि तो प्रश्न तिथे आहेच. आपण बावनकुळेंबद्दल सुरुवातीपासून खरं तर बरंच बोललो, पण त्याचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सुरेश भोयर त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? सुरेश भोयर म्हणजे ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. नागपूर ग्रामीण भागातून येतात ते, जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. आणि मी मगाशी म्हटलं तसं विदर्भामध्ये काँग्रेसला 2014 पूर्वीचा काँग्रेस जी होती ना तर विदर्भामध्ये काँग्रेसला असं वाटत होतं की हा आपला बालेकिल्ला आहे, आपल्याला इथं काही फारसे काम करायची गरज नाही. आणि त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः जर आपण पाहिलं तर मुकुल वासनिक जे आता काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते तर ते याच भागातून येतात. आता पण मुकुल वासनिक यांचा जमिनीशी टच अजिबात नाही, म्हणजे काहीच नाही. तर त्यांनी त्यांचा एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला काही मान्य केलं नाही. तर सुरेश भोयर यांनी हे आपल्या याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलंय, तिथे काम करतात. पण काँग्रेसचं साधारणतः काँग्रेस विदर्भातील काँग्रेसचे नेते हे सगळे दिल्लीकडे लक्ष ठेवून असतात. दिल्लीमध्ये जे होतं म्हणजे काँग्रेस जर चांगलं कामगिरी झाली तर विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांची कामगिरी चांगली होती, काँग्रेसची कामगिरी देश पातळीवर वाईट झाली तर ती विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांची कामगिरी वाईट होती. विदर्भातली यावेळची कामगिरी म्हणजे आपण गेल्या वेळेला पण मी असं काय विचारतो 19ला आपण बोललो की बावनकुळेनं तिकीट नाकारल्यामुळे जवळजवळ 8 ते 10 जागांवरती भाजपला नुकसान सहन करावं लागलं. आत्ताचं वातावरण भाजपसाठी कसं आहे संपूर्ण विदर्भ म्हणून आणि काँग्रेसला कसं आहे? आत्ता जर विचार केला तर आत्ता सगळ्यात विदर्भामध्ये बौद्ध समाज म्हणजे दलित समाजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मुस्लिम समाजही अनेक मतदारसंघात चांगला आहे. तर जो संविधान बचावं किंवा अशा पद्धतीचे जे सगळे ते नॅरेटिव्ह होते तर हे नॅरेटिव्ह हाच सध्या भाजप समोरचा प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं की साधारणतः लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत येईपर्यंत परवा दिवशी म्हणजे 4 दिवसापूर्वी राहुल गांधींनी नागपूरमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा ते संविधान लाल रंगाचं संविधान केलं. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की लाल रंगाचं संविधान म्हणजे कारण आपल्याला हा इथे बसून जाणवणार नाही कदाचित, परंतु लाल रंगाचं संविधानचं महत्व विदर्भात आहे. कारण विदर्भाने नक्षलवादाचा खरा जो त्रास आहे तो विदर्भात झालाय. आपल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, काही म्हणजे नक्षलवाद म्हणजे आपल्या म्हणजे इतक्या लोकांसाठी की चकमकीत 4 जण शहीद पोलीस किंवा चकमकीत हे असं, परंतु विदर्भामध्ये त्याचं फार हे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितलं की लाल रंगाचं जे तुम्ही संविधान दाखवताय म्हणजे तुम्ही अर्बन नक्षलवाद कनेक्ट करताय. म्हणजे आता या भागात म्हणजे आता हा विषय आपला थोडासा वेगळा, परंतु नागपूरमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये एकेकाळी नक्षलवाद खूप पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. म्हणजे अनुराधा शानबाग नावाच्या एक कार्यकर्ते आहेत, नक्षलवादी कार्यकर्ते आहेत, जंगलामध्येच ते गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. एक खूप मोठे नाटककार आहेत, त्यांच्या त्या बहीण आहेत, त्यांचे वडील जज होते. कोबाद गांधी नाव तुम्ही ऐकलं असेल, ते कोबाद गांधींच्या त्या पत्नी ते कोबाद गांधी इथे राहायचे आणि नागपूरच्या त्या सगळ्या भागामध्ये दलित समाजावर त्यांनी नक्षलवाद्यांनी बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केलं होतं. आणि हा सगळा नक्षलवाद नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, तर त्यांनी सगळा नक्षलवाद मोडून काढला. नागपूरमध्ये आता म्हणजे हे नक्षलवादचं काही फारसं काही हे दिसत नाही. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते जे म्हणाले तर त्याच्यामुळे तो म्हणजे विदर्भात सगळा विचार केला तर आपल्याला असं वाटेल की का बोलले देवेंद्र फडणवीस, परंतु विदर्भामध्ये तो संदर्भ आहे. आणि या संदर्भाच्या अनुषंगाने लोकांना असं वाटतंय की जर पुन्हा एकदा जर समजा काँग्रेस आली तर नक्षलवादाचा धोका वाढू शकतो. अर्बन नक्षलवादी जो आपला एक नेहमीचा सध्याचा शब्द आहे तो वाढू शकतो. डाव्या संघटना ह्या कार्यरत होतील आणि डाव्या संघटना कार्यरत झाल्यानंतर काय होतं की जे काही उद्योग येत आहेत त्या उद्योगांना फटका बसू द्यायचा. तर हा सगळा असल्यामुळे मला असं वाटतं की विदर्भामध्ये यावेळी भाजप किमान 50% पेक्षा जास्त जागा जिंकेल. कारण गेल्या वेळेस त्यांना 50% जास्त गेल्या वेळेपेक्षा चांगली, कारण आता सगळीकडे आपण असं म्हणतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा विदर्भात ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की विदर्भावर
भाजपने खूप लक्ष केंद्रित केलेले आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी लक्ष केंद्रित केलेले बाकीचे नेते आहेत. त्याच्यामुळे विदर्भामधली जी लाट आहे आता भाजपची, तर त्याच्यामुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे आहेतच प्रदेशाध्यक्ष, विदर्भातली जी हे आहे तर ते विदर्भामध्ये अगदी हे म्हणजे काँग्रेस आता ज्या हवेत आहे ती हवा जर त्यांना जर ते जमिनीवर आलं नाहीत तर कदाचित काँग्रेसला खूप मोठा फटका बसू शकतो. म्हणजे आता नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचे, बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री व्हायचे, विजय वडेट्टीवारांना व्हायचे, तर काँग्रेसचं कदाचित असं होऊ शकतं की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळू शकतात. कारण असं झालेलं आहे एकदा की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसला कमी जागा मिळालेल्या. एकूण काय तर विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती 19च्या तुलनेमध्ये चांगली असेल. 50% पेक्षा जास्त जागा मिळू शकतील असं अविनाशजी म्हणतात. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघासंदर्भात आपण बोललो, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे. जरी लोकसभेला त्यांच्या मतदारसंघामध्ये 17,000चं लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालं असलं तरी चंद्रशेखर बावनकुळे या मतदारसंघातून निवडून येतील असं विश्लेषण अविनाशजींनी केलंय. आपण सगळेच प्रदेशाध्यक्ष बघितले. आपण नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघातल्या एकूण परिस्थितीवर चर्चा केली किंवा जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघावरती चर्चा केली. जयंत पाटलांना पटोलेंना संघर्ष करावा लागेल असं अविनाशजींचं मत आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंना तुलनेनं संघर्ष कमी आहे, ते निवडून येतील असा ऐकून त्यांचा जो काही त्यांनी जे काही सांगितलं त्यावरून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया. नव्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.